मुंबई गोवा महामार्गावरती तळवली ते कोलाड दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहनाच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। हे सर्व प्रवासी जे आहेत ते चाकरमानी कोकणातून मुंबईच्या दिशेकडे निघालेले आहेत, परंतु या सर्व चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। नुकतंच अजितदादा पवार जे आहेत ते रायगड महाड येथील आपला कार्यक्रम आटपून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मात्र त्यानंतर या ठिकाणी वाहतूक कोंडी जी झालेली आपल्याला एकंदरीत चित्र दिसतंय। वाहनांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेत। आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी हा ब्रिज आहे, मात्र या ब्रिजचं काम देखील अद्यापपर्यंत अर्धवट राहिलेलं आहे। आणि याच महामार्गाची पाहणी करण्यासाठी अजितदादा पवार जे आहेत ते रायगड या ठिकाणी आले होते। त्यांनी मानगाव येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली व पावसाळ्यात या महामार्गाचं काम कशा पद्धतीमध्ये पूर्ण होईल हे देखील अधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितलं। परंतु आपण पाहू शकता हे जे ब्रिज जे काही ठिकाणी बनवलेले आहेत या ब्रिजचं काम देखील अर्धवट आहे आणि या ब्रिजच्या कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मातीचा भराव करण्यात आलेला आहे। आणि पावसाळ्यामध्ये हे जर काम पूर्ण झालं नाही ब्रिजचं तर हा जो भराव आहे हा पुनश्च रस्त्यावरती वाहून येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनाच्या लांबच लांब रांगा आहेत। आपल्या सोबत या ठिकाणी स्थानिक इथे नागरिक आहेत। काय नाव आपलं आणि काय सांगाल? राजू गोळे। आपल्याला आता गडकरी साहेबांनी सांगितलं जूनपर्यंत काम पूर्ण होईल, पण आता तुम्ही बघताय प्रत्यक्षात की ह्या ब्रिजचं जर काम आहे पावसाळ्याच्या आतमध्ये झालं नाही तर पूर्ण रस्त्यावरती माती येऊ शकते। आणि आता पाहताय त्या परिस्थितीचा सामना कोकणकरांना भोगावा लागतोय। जवळजवळ 3 किलोमीटर ह्या रांग लागलेल्या आहेत। चाकरमानी 2-2, 3-3 तास एक किलोमीटरसाठी जायला लागतोय। हे अतिशय दुर्दैवी आहे कोकणाचा। अपघातांचं प्रमाण कसं आहे या सगळ्या रस्त्याच्या या न झालेल्या कामामुळे किंवा या वाहतूक कोंडीमुळे कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी अपघात होतात आणि आपण कसं बघताय त्याकडे? अपघात तर भरपूर प्रमाणात होत आहेत। काय प्रत्येकाला घाई असते जाण्याची आपल्या लवकर ट्रॅफिकमधनं, त्यामुळे हे अपघात घडतात। तर याच्यावर काहीतरी सोल्युशन करून मंत्र्यांनी या कोकण रायगड म्हणजे मुंबई गोवा महामार्ग आहे जो पनवेल ते इंदापूर 85 किलोमीटरवरचा अंतर ते पूर्णतःच न्यावा ही जनतेकडून मागणी आहे। आपण पाहतोय रायगडमध्ये मानगाव येथे नुकतीच अजितदादा पवार यांनी याच महामार्गासंदर्भामध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। मात्र ही बैठक झाल्याच्या नंतरच काही क्षणामध्ये आपण हे दृश्य बघतोय की तळवली ते कोलाड दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। अशीच वाहतूक कोंडी या महामार्गावरती विविध ठिकाणी होतानाचं चित्र दिसतंय, परंतु ही जी वाहतूक कोंडी आहे ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहावयास मिळतंय। पुढे सरोशन गायकवाडसह राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड।